नेहमीच वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत राहणारी बोल्ड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही पुन्हा एकदा नव्या वादात अडकली आहे। सध्याचा वाद असा आहे की दिल्लीत दरवर्षी नवरात्र उत्सवात लवकुश रामलीला जोरदार रंगते। मात्र यावेळी सुरुवात होण्याआधीच त्याची चर्चा रंगू लागली आहे, कारण या नाटकात पूनम ही रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे, ज्यामुळे हा वाद पेटलाय। साधू संत आणि विश्व हिंदू परिषदेने याला तीव्र विरोध दर्शवलाय, तर सोशल मीडियावर वेगळंच महाभारत सुरू झालंय। पूनमने स्वतः तिच्या सोशल मीडियावरून याबद्दलची पोस्ट शेअर केली होती। तिनं त्यात म्हटलं होतं की रामलीला ही आपली परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव आहे। मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मला यात काम करण्याची संधी मिळते। शिवाय रामलीलासाठी माझा विचार केल्याबद्दल रामलीला कमिटीचे आभार मानते, असंही तिनं यामध्ये म्हटलं होतं। आणि याबद्दल रामलीला कमिटीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी म्हटलंय की पूनम पांडेने रामलीलामध्ये मंदोदरीची भूमिका साकारली तर तिच्या जीवनात बदल घडेल, तिच्यात आध्यात्मिक बदल दिसतील, कलाकारांकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असं त्यांनी उत्तर दिलंय। शिवाय यंदा रामलीलामध्ये अभिनेता आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारणार आहे।